तर काय म्हणता बोलतो ना, आता आपल्याला बऱ्याचशा जणांना म्हटलं की भाऊ तुला काय ब्लॉग बंद करले काय, तुझे ब्लॉग काही दिसत नाहीये. तसं काही नाही, आता आपलं कॉलेज चालू असल्यामुळे आपलं काही डेली ब्लॉग टाकणं जमत नाही. कॉलेजला यायला तर म्हणलं 2 हफ्ते झाले, पण कॉलेजचा ब्लॉग आता टाकून राहिलो. आता तुम्ही पण आपल्याला तसा पाहिजे तसा काही सपोर्ट नाही करत, म्हणून माझं ब्लॉग टाकायला मन नाही लागत आहे. सर्व जाऊ दे, आता आमची डिग्रीच अशी की आता उन्हाळा असो का पावसाळा आम्ही तुम्हाला फील्डवरच दिसणार. आता नेहमीप्रमाणे सकाळचं आमचं पहिलं लेक्चर झाल्यानंतर दुसऱ्या लेक्चरले सर घेऊन आले आम्हाला इकडे फील्डवर आल्यानंतर आम्हाला इकडे वायर फुलाची झाडं उपटणं होते. तेवढं पण फुलाची झाडं उपटणं होते, सगळं उपटून मग आम्ही निघालो आता क्लासमध्ये जायसाठी. मग सकाळचे लेक्चर झाल्यानंतर दुपारून तुमचा उठ आहे कॉलेजमधून काय, कॉलेजमधून तसा गायब झालो, तसा आला पण डायरेक्ट इकडे जळगावच्या बस स्टँड. आता वरतून एवढं ऊन तपरवलं तरी पण बस स्टँडवर एवढी करते. म्हटलं आता एवढं उन्हाचे लोक जाताच कुठे काय माहिती. मग तशी एसटी आली, तशी एसटी समोर करते रो. म्हटलं आता काही आपल्याला जागा भेटत नाही. मग काय मी चालाकीनं पहिलेच बॅग टाकून ठेवली होती. बरं झालं म्हटलं आपण पहिलेच बॅग टाकून दिली, नाही तर एवढा गर्दीमध्ये आपलं एकदम कुचंबर होऊन गेलं असतं. म्हटलं एसटी होती मग फक्त आपल्याला मोताळापर्यंत. मग काय मोताळाहून बसलं भाऊ इकडे रिक्षामध्ये बसून मग आलो इकडे आमच्या गावामध्ये आल्यानंतर मग आलो इकडे एक शूटवर लग्न होतं भाऊ नाईटचं. मग नाही म्हणूनच आपण कॉलेजवरून लेट ढकलतो. आता ह्या शूटचा रिझन मी आपल्या सिनेमॅटिक पेजवर अपलोड केलाय, त्यांनी पाहिलं नसेल लवकर पाहून घ्या. आता आजच्यासाठी एवढंच, भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून ठेवा.